केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा. वाजिद अन्सारी यांनी मानले सर्वांचे आभार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड येथे काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाला शेतकरी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक काँग्रेस नांदेड दक्षिण शहराध्यक्ष वाजिद अन्सारी यांनी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. हा मोर्चा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड काँग्रेस कमिटीचे उत्तर अध्यक्ष विठ्ठल पावडे, दक्षिणचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि महानगर अध्यक्ष अब्दुल गफार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि इतर सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. हा ऐतिहासिक आणि शिस्तबद्ध मोर्चाचे कौतुक करताना वाजिद अन्सारी म्हणाले की नेत्यांचे खंबीर नेतृत्व आणि शेतकऱ्यांची एकजूट यामुळेच हा मोर्चा यशस्वी झाला असून प्रशासनाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी जागे व्हावेच लागेल. आज जे मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती आमच्या हर्षवर्धन दादा सपकाळ साहेबांची होती. तसेच लोकप्रिय खासदार आदरणीय नरेंद्र चव्हाण साहेबांची होती. त्यासोबत पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार, कार्यकर्ते समजे होते. सर्वात मोठी बातमी अशी होती की हजारोच्या संख्येने आपले शेतकरी बांधव आणि भगिनी आलेले आहे. आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो, कारण शेतकरी जे सतत त्रस्त होत आहे त्यांचा कर्जमाफी झालाच पाहिजे आणि सातबारा त्यांच्या नावाचा बोज निघाला पाहिजे, अशी आमची आजची महत्वाची भूमिका होती. आणि आम्ही या सरकारला विचारतो, तुमच्याने जर सरकार चालवता येत नाही तर सरकारचे तुम्ही खुर्च्या खाली करा. विनाकारण चार मोठे लोकांना आणखीन मोठं करायचे आणि गरिबाचे बळी घ्यायचे, हे कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही गॅसचे भाव वाढले, तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाही आणि तुम्ही जे महागाई केलेली आहे डिझेलचे हो पेट्रोलचे हो, कोणती सरकार तुम्ही चालवत आहे? आमच्या पैसा काय भाव झालेला आहे? कुठेच काही आमची लाज वाचली नाही. तुम्ही कुठे कुठे तुमचं नाव आलेलं आहे. आम्ही तुम्हाला विचारतो की या शेतकऱ्याचे बळी कधी रुकविणार आहे आणि त्यांच्या शेतीला कधी तुम्ही भाव देणार आहे, अशी आमची आजच्या मोठे आज लोक गॅससाठी परेशान आहेत, पेट्रोलसाठी परेशान आहेत, अल्पसंख्याकांची काही समस्या आहेत. काय हे पहा, जेव्हापासून हा सरकार बनली आणि झुटे वादे करून याने सरकार बनविली, खरं म्हणल्यास 15 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं, गोरगरिबाला फसविलं आणि पहिले याने म्हणत गेले की महागाई कुठे आहे, सरकारचं लक्ष कुठे आहे. आम्ही तुम्हाला विचारतो की आज 12 वर्षात तुम्ही कुठून कुठे महागाई घेऊन गेली, याचे आम्हाला उत्तर द्यावा. कारण तुम्ही जे प्रश्न आम्ही मांडले होते तुम्ही त्याचा जबाब देत नाही, मीडियाच्या समोर येत नाही, तर कशी सरकार तुम्ही चालवायला? आणि अशी सरकार आम्हाला नको आहे. आम्हाला तेच पुढचे जे आमचे जे पहिले जे दिवस होते ते आम्हाला परत करावा आणि खुर्च्या तुम्ही खाली करावा. सरकारला आमची डिमांड आहे, तुम्ही एकतर आमचे कर्ज माफी करा, शेतकऱ्याला शेतीचा भाव द्या, गोरगरिबाला सहकार्य करा आणि युवकांना नोकरी द्या. आणि हे पेपर लीक करतात, हे कोणतं तुम्ही सरकार चालवायला? याच्यामध्ये तुम्ही म्हणतात ते तुमचं जे म्हणतात तुम्ही तर चालणार नाही. कारण आमच्या देशाला अंग्रेजाने लुटल्या, बरेच लोकांनी लुटल्या, तरी पण आमची जे हिंदुस्थान आहे त्याच्यामध्ये आणखीन आमचे जितके शेतकरी बंधू आहे आणि सर्व लोकांना माहित आहे की काँग्रेस शिवाय पुढे पर्याय नाही. येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता राहील असा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगून इच्छुक आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना, आलेल्या सर्व बांधवांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पुढेही असे आंदोलन आमचे मोठे सांगतील पार्टीचे पक्षाचे अधिकारी, आम्ही त्यांच्या पाठीशी राहून गंभीरपणे राहू, अशी सर्वांना मी सूचना देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मीडियाचा मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.